नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, 4-5 उदाहरणं तुमच्या समोर आहे बघा. 973चा 47वा घात गुणिले 735चा 22वा घात. अशा प्रश्नामध्ये जे उत्तर येईल त्या उत्तराचा एकक स्थानचा अंक कोणता असेल असा प्रश्न येतो आणि मी फक्त पाहून तुम्हाला सांगू शकतो की याचा एकक स्थानचा अंक 5 असेल. त्याचं उत्तर काही असू द्या, पण एकक स्थानचा अंक मात्र 5 असणार. पुढे अजून दिलाय बघा, घातांकी संख्यांचा गुणाकार दिलाय. इथं मी तुम्हाला एका सेकंदात सांगू शकतो की याच्या एकक स्थानचा अंक 0 असणार. पुढचा अजून एक प्रश्न आहे बघा, 7, 11, 13, 15 या चक्रीयतेमधील 98 पद कोणते. आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा थोडासा नवीन वाटेल तुम्हाला, परंतु याचा अर्थ काय आहे, 7, 11, 13, 15 पुन्हा 7, 11, 13, 15 पुन्हा 7, 11, 13, 15 असं 100 पर्यंत असं 98 पर्यंत जायचं. 98 पद कोणतं असेल तर मी काय करणार मित्रांनो, 4 दुने 8 होतात, 1 4 4 चौक 16 होतात, 2 बाकी उरते, म्हणून 2 नंबरचं जे पद आहे ना ते त्याचं उत्तर असणार. 98 जे पद असेल ते 11 असणार. 4271चा घातांक 98 दिला आणि याच्या एकक स्थानचा अंक विचारला तर तो 1 असणार. मित्रांनो, इथं तुम्हाला मात्र बेरजेमध्ये दिलं, इथं 716चा घातांक 15 अधिक 921चा घातांक 12 याच्या एकक स्थानी, उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल तर तो 7 येईल. मित्रांनो, हे सगळं काही सेकंदात याचं उत्तर कसं सांगू शकतोय मी, याचं कारण आहे मित्रांनो की या संबंधी अत्यंत महत्वाची ट्रिक आहे आणि ती ट्रिक सायक्लेसिटी नावाने प्रसिद्ध आहे. सायक्लेसिटीच्या आधारावर तुम्हाला ही उदाहरणं सोडवता येतात. आता सायक्लेसिटी इंग्रजी शब्द झाला, त्याला मराठी नाव आहे चक्रीयता. चक्रीयता म्हणजे काय, विशिष्ट संख्यांचा गट पुन्हा पुन्हा येतो एखाद्या संख्या मालिकेमध्ये. तर आपल्याला हे सायक्लेसिटी एकदम व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, कारण या टाईपचा प्रश्न तुम्हाला काही सेकंदात सोडवता येईल. त्यासाठी चक्रीयता माहीत असली पाहिजे. त्याचं बेसिक पासून अशा सर्व टाईपच्या उदाहरणांचा मी तुमच्याकडून सराव करून घेणार आहे आणि ट्रिक तर सांगणारच. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर बेसिक काही सांगितले जातं आणि ट्रिक सुद्धा सांगितली जाते, त्यामुळे कुठेही जाऊ नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरायचं नाही. सुरू करूया आजचा व्हिडिओ. ज्या घातांकित संख्या असतात त्यामध्ये सायक्लेसिटीचा कसा उपयोग होतो, मी 2च्या घातांकापासून सुरुवात करतो. 2चा घातांक 1, 2चा घातांक 2, 2चा घातांक 3, 2चा घातांक 4, 2चा घातांक 5, 2चा घातांक 6, 2चा घातांक 7, 2चा घातांक 8 आणि 2चा घातांक 9 याची जर उत्तरं शोधली तर या सर्व उत्तरांच्या एकक स्थानी कोणता अंक येईल हे आपण सहज सांगू शकतो. कसं बघा, 2चा घातांक 1 केला तर उत्तर 2च येणार आहे, एकक स्थानी 2च असणार. 2चा घातांक 2 केला तर उत्तर 4 येतं, म्हणजे एकक स्थानी 4 असणार. 2चा घातांक 3 केला तर 8 येतो, 2चा घातांक 4 केला तर 16 येतो, 32 येतो, 64 येतो. येतंय लक्षात मित्रांनो. आता इथं लक्षात घ्या, एकक स्थानी कोणते अंक येतात. इथं 2 येतोय, बरोबर 2, नंतर काय आला 4, नंतर काय आला 8, नंतर काय आला 6. आता पुढे बघा, इथं 2 आला, इथं 4 आला, याचा 2चा 7वा घातांक केल्यानंतर इथं 2 झाल्यावर 4 येतो, 4 झाल्यावर 8 येतो, 8 झाल्यावर 6, 2 4 8 6, पुन्हा 2 4, इथं 8 येणार, इथं 6 येणार, पुन्हा इथं 2 येणार. इथं उत्तर काही येऊ द्या. हे जे आहे मित्रांनो, ह्या संख्यांचा जो गट आहे, ह्या 4 संख्यांचा गट, यामध्ये पुन्हा पुन्हा रिपिटेशन होतंय, यालाच तर सायक्लेसिटी म्हणतात. आता 2चा घातांक 9 असा प्रश्न दिला, 2चा घातांक 9 याच्या एकक स्थानी कोणता अंक असेल असं विचारलं तर इथं तुम्हाला उत्तर नाही काढायचं. एकक स्थानी कोणता अंक असेल तर तुम्हाला हे माहीत आहे की 2ची सायक्लेसिटी काय आहे, 2ची चक्रीयता काय आहे की दर 4 घातांकानंतर तेच एककाचे अंक पुन्हा पुन्हा येतात. पहिला येतो 2, 4 येतो, 8 येतो, 6 येतो, मग पुन्हा 2 येतो, 4 येतो, 8 येतो, 6 येतो. याचा अर्थ हे 4 काढून टाका, हे 4 काढून टाका, पुन्हा जी नवीन सुरू होईल सायक्लेसिटी ती 2 4 8 6 अशी असणार की नाही, बरोबर की नाही. म्हणजे 2चा जो 9 घात आहे
बघा 2 गुणिले 2 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा, 7 वेळा, 8 वेळा आणि 9 वेळा. यातले हे जे इथं जे असणार आहे ते 4 आणि इथं जे असणार आहे हे 4, ही सायक्लॅसिटी तीच असणार ना. इथं पुन्हा नवीन सायक्लॅसिटी सुरू होणार. याचा अर्थ असा होतो की नवीन सायक्लॅसिटी सुरू झाल्यावर पहिला जो नंबरचा अंक असेल तो येईल, पुढचा जो असेल तो पुढच्याला येईल, त्याच्या पुढच्याला हा येईल, त्याच्या पुढच्याला हा येईल. मग 2चा घातांक 9 जेव्हा असेल त्यावेळेस आपण काय विचार करू शकतो, तर 2चा घातांक 8 जो आहे तो काढून टाकला, उरला 2चा घातांक 1 आणि 2च्या घातांक 1 म्हणजे सायक्लॅसिटीमध्ये पहिला नंबर. ह्या जो 2 असणार तो येणार या 2च्या घातांकाचा 9 जो घातांक करतोय आपण त्याच्या एकक स्थानी. म्हणजेच जो घातांक आहे त्या घातांकामधून 4च्या पटीतल्या जेवढ्या संख्या आहेत त्या काढून टाकायच्या. का? कारण सायक्लॅसिटी 4ची 4च्या गटाने ते अंक पुन्हा पुन्हा येतात, मग ते काढूनच टाका. जे उरतील तिथून सायक्लॅसिटी ती चक्रीयता पुन्हा सुरू करा. मग इथं 2चा 9 घात होता, त्यातले 4च्या पटीतले 4 आणि 4 8 होतात ते काढून टाकले. 2चा 1 घात राहिला, 2चा 1 घात म्हणजे सायक्लॅसिटी तिथून सुरू होणार. 2चा 1 घात म्हणजे तिथून चक्रीयता नव्याने सुरू होणार. 2चा 1 घात म्हणजे पुन्हा 2 असणार, 2चा 2 घात म्हणजे पुन्हा 4 असणार. उरले किती, ह्या घातांकातून उरले किती ना, त्यावर ठरतं की तुम्हाला दिलेल्या संख्येचे एकक स्थानी कोणता अंक येईल. उदाहरणार्थ मी इथं केलं 2चा घातांक 513 असं केलं आणि विचारलं याच्या एकक स्थानी कोणता अंक येईल. आता मी जे सांगितलं ती ट्रिक वापरा. काय? 2चा घातांक 513 आहे ना, 513 मध्ये 4च्या पटीतल्या जेवढ्या संख्या त्या काढून टाका. जे उरतील तिथून सायक्लॅसिटी पुन्हा सुरू होईल. म्हणजेच 513ला 4ने भाग देऊ. 4ने भाग दिला, 4 1 4, 1 उरला, 4 2 8, 3 उरले. इथं 33 झाले बघा. या 33 मधून सुद्धा 4च्या पटीतल्या काढून टाका. 4 8 32 झाले. आता या भाग किती जाग्याला याला काही अर्थ नाही. 4 8 32 झाले ना, हे 33 होते, 32 सुद्धा निघून गेले, एकच उरला. म्हणजे 2चा घातांक 1 एवढंच काय तुम्हाला करायचं आहे. एक बाकी उरली ना, मग सायक्लॅसिटी इथून सुरू होईल. 1 2 3 4. घातांक 1 असेल तर 2 येईल, घातांक 2 राहिला तर 4 येईल, घातांक 3 राहिला तर 8 येईल आणि घातांक 4 राहिला तर 6 येईल. तुमच्या लक्षात येत नसेल मित्रांनो, काळजी अजिबात करू नका. थोडंसं हळूवार घेतो, पण एकदा जर तुम्हाला हे समजलं तर यानंतर आयुष्यभर तुम्हाला कधीच अडचण राहणार नाही. 2ची सायक्लॅसिटी तुमच्या जर लक्षात आली असेल 2 4 8 6, म्हणजे दर 4 संख्यांनंतर, दर 4 अंकानंतर ही सायक्लॅसिटी, ही चक्रीयता पुन्हा पुन्हा येते. आलं लक्षात? सेम याच पद्धतीने आपण 7च्या बाबतीत चेक करू. 7चा घातांक 1, 7चा घातांक 2, 7चा घातांक 3, 7चा घातांक 4, 7चा घातांक 5, 6 7 8, 7चा घातांक 9 इथपर्यंत चेक करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे फक्त माहितीसाठी मित्रांनो, हे तुम्हाला जागेवरही करता येईल. सर्व काही व्यवस्थित समजावून सांगणार आहे मित्रांनो, काळजी अजिबात करायची नाही. 7चा घातांक 1 केला तर उत्तरात 7 येतो. 7चा घातांक 2 म्हणजे 7 गुणिले 7 म्हणजे काय होईल, 49, एकक स्थानी 9 येतो. 7चा घातांक 3 म्हणजे आता बघा, 7चा वर्ग दिलाच नाही 49, याला पुन्हा एकदा 7ने गुणायचं. मग 7ने जर गुणायचं तर हे 49 गुणिले 7 करायचे ना आपल्याला फक्त एकक स्थानचा अंक शोधायचा. तर एवढा सगळा गुणाकार का करत बसायचा. याच्या एकक स्थानी नवीन 7 63 होतात, 3 येतो. येतंय लक्षात? आता ह्या 7ने ह्या 3ला गुणलं का याचा एकक स्थानचा अंक मिळाले. बघा 7ने 9ला गुणलं, नवीन 7 63, 3 मिळाला. या 7चा चौथा घात करायचा असेल तर 7ने ह्या 3ला गुणा, 7 त्रिक 21, 1 येईल. 7 1 7 येईल, 7 7 49 येईल, 7 9 63 येईल, 7 त्रिक 21 येईल, 7 1 7 येईल. आता हे सायक्लॅसिटीचं निरीक्षण करा मित्रांनो. काय लक्षात येत आहे बघा, 7 पुढे आला 9, पुढे आला 3, पुढे आला 1, पुन्हा 7 9 3 1, पुन्हा 7 9 3 1, 7 9 3 1. ही चक्रीयता सुरू राहील कितव्याही घातांकापर्यंत जा. मग प्रश्न काय विचारला जातो, 7चा घातांक 1 असेल तर 7 येईल, 7चा घातांक 2 असेल तर 9 येईल, 7चा घातांक 3 असेल, 7चा घातांक 3 असेल तर 3 येईल आणि 7चा घातांक 4 असेल तर 1 येईल.
हे आपल्या सहज लक्षात येते. हे पाठ करायची गरज नाही, हे पटकन इथं करता येईल तुम्हाला. बरोबर. म्हणजे 1 नंबरला 7 आहे, 2 नंबरला 9 आहे, 3 नंबरला 3 आहे आणि नंतर 1 आहे. याप्रमाणे ही चक्रीयता आहे मित्रांनो. आता प्रश्न तुम्हाला विचारला 7चा 49वा घात याच्या एकक स्थानी कोणता अंक येईल असं विचारलं. बरोबर. मग आपण विचार काय करायचा आहे, 7चा 49वा घात करायचा आहे ना. मग 7 हा 49 वेळा घेऊन त्याचा गुणाकार करावा लागेल की नाही. मग 49 वेळा न घेता तुम्हाला माहिती आहे तो गुणाकार केल्यानंतर दर 4 अंकानंतर तर हे बदलून पण पुन्हा तेच येणार आहे. मग या 49 मधून 4च्या पटीतल्या ज्या संख्या त्या काढून टाका, कारण ती सायक्लिसिटी तीच असणार ना. मग उरतील किती तेवढाच 7चा घातांक करा, लगेच उत्तर मिळेल तुम्हाला. मग 4 ने भाग दिला, 4 1 4, 4 2 8, इथं 1 बाकी उरली. बरोबर. 1 बाकी उरली. याचा अर्थ हे जे 7 48 वेळा जे 7 आहे तिथं 7 9 3 1, 7 9 3 1, 7 9 3 1 असं 48 वेळा होईल. इथं 49 दिला, याचा अर्थ 49वी वेळ जेव्हा येईल तेव्हा पहिल्या नंबरचा अंक पुन्हा येईल. 7चा घातांक 1, बाकी 1 उरली ना, म्हणजे 7चा घातांक 1 करा. 7 येईल. हे जे 7चा घातांक 49 आहे याचं उत्तर काढल्यानंतर जे उत्तर येईल त्याच्या एकक स्थानी 7 हा अंक येईल. येत आहे लक्षात मित्रांनो. अशा पद्धतीने ही ट्रिक काम करते. आता मी तुम्हाला प्रश्न देतो की 973चा 46वा घात, सॉरी 46 करतो, 973चा 46वा घात याच्या एकक स्थानी कोणता अंक येईल. इथं उत्तर काय येईल ते नाही काढायचं, एकक स्थानी कोणता अंक येईल. आता इथं 973चा 46वा घात आहे. इथं महत्वाचं लक्षात ठेवा मित्रांनो, 973चा 46 वेळा गुणाकार करणे हा याचा अर्थ आहे. पण इथं जो एकक स्थानचा अंक आहे ना मित्रांनो, ह्या एकक स्थानचा अंकच ठरवणार आहे की इथं एकक स्थानी कोणता अंक येईल. उदाहरणार्थ 2चा घातांक जर 2 केला आणि 12चा घातांक 2 केला तर 2चा घातांक 2 केल्यानंतर उत्तरात 4 येईल आणि 12चाही घातांक 2 केला तरी उत्तरात एकक स्थानी 4 येतो. याचा अर्थ इथं एकक स्थानी 2 आहे, इथं एकक स्थानी 2 आहे, म्हणून सायक्लिसिटी बदलत नाही. 12चा वर्ग केला काय आणि 2चा वर्ग केला काय तर इथं एकक स्थानी 4 येईल, इथं एकक स्थानी 4 येईल. यावरून तुमच्या लक्षात येईल 82चा घातांक 2 केला तरी सुद्धा एकक स्थानी 4च येईल, कारण इथं एकक स्थानचा अंक काय आहे त्यावर डिपेंड आहे की एकक स्थानी कोणता नंबर येईल. इथं तसंच आहे मित्रांनो. इथं 3 असू द्या, 13 असू द्या, 973 असू द्या, हा 3 जो आहे यावर ठरणार की इथं एकक स्थानचा अंक कोणता येईल. आता आपण हा प्रश्न कसा सोडवायचा तर याचं थोडंसं बेसिक अगोदर माहित करून घेतलं आपण. आता आपण प्रत्यक्ष प्रश्न कसा सोडवायचा ते लक्षात घेऊ. बघा 3चा घातांक 46 यावरच ठरणार की इथं एकक स्थानचा कोणता अंक येईल. म्हणजे 3चा घातांक 46 केला की तुम्हाला इथं एकक स्थानचा अंक कळेल. बरोबर. मी तुम्हाला सांगितलं की 3चा घातांक 46 करत बसायची गरज नाही, कारण ह्या 46 मधून 4च्या पटीतल्या सगळ्या संख्या काढून टाकल्या की जो घातांक उरेल तेवढाच करायचा. तुम्ही म्हणाल 3च्या वेळेस 4चाच करायचं का, 4च्याच पटीतल्या करायचं का. हो, एकक स्थानी इथं कोणताही नंबर असू द्या त्यामध्ये भाग 4चाच द्यायचा, कारण सर्व घातांकी संख्यांची सायक्लिसिटी ही 4चीच आहे. 4 4च्या नंबरनीच त्या पुन्हा रिपीट होतात. एकक स्थानी इथं जर 4 असेल आणि एकक स्थानी जर 9 असेल तर त्यावेळेस 2 संख्यांच्या गटानेच रिपीट होतं मित्रांनो. म्हणजे 4ची जर सायक्लिसिटी चेक केली तुम्ही तर 4 6 4 6 4 6 अशी येते. मग इथं 2च्या गटाने रिपीट होते म्हणून भागाकार 2 करायचा का, काही करू नका, 4नेच करा ना. सायक्लिसिटी 4 6 4 6 आहे ना, पुढे पुन्हा 4 6 4 6. तसं 9ची सायक्लिसिटी जर चेक केली तुम्ही तर 9 1 9 1 अशा पद्धतीने येते. यालाही 4ची सायक्लिसिटी पकडली तर आपल्याला सोपं होईल. हे महत्त्वाचं लक्षात असू द्या. म्हणजे आपण आता पाहिलं की 2च्या बाबतीत, 7च्या बाबतीत, 4च्या बाबतीत, 9च्या बाबतीत हे जे नंबर आहे यामध्ये सायक्लिसिटी ही 4 4नेच बदलते. अजून काही गमती याच्यामध्ये ते सांगणार आहे तुम्हाला. तर इथं महत्त्वाचं काय आहे, 3चा घातांक 46 आहे तर 3चा घातांक 46 केल्यानंतर जे उत्तर येईल तेच हे याच्या एकक स्थानी उत्तर असणार. मग एकक स्थानचा अंक ओळखायसाठी 3चा घातांक 46 एवढंच विचारात घ्या. या 46ला भागिले 4 करा, 4च्या पटीतल्या काढून टाकायचे आपल्याला. मग 4 1 4, तिथं 4 1 4,
6 मधून 4 गेला 2 उरला, याचा अर्थ 3चा वर्ग करा, एकक स्थानी 9 येईल, म्हणून याच्या एकक स्थानी 9 असणार मित्रांनो. किती सोपं आहे बघा. समजा मी प्रश्न घेतला 519चा घातांक 78, याच्या एकक स्थानी हे जे उत्तर येईल याच्या एकक स्थानी कोणता अंक असेल. आता विचार फक्त एवढाच करायचा आहे तुम्हाला, 9चा घातांक 78, कारण इथं 9 असू द्या, 19 असू द्या, 519 असू द्या, इथं हा जो एकक स्थानी 9 आहे यावरच ठरणार की इथे एकक स्थानचा अंक कोण येईल. म्हणून तुम्ही काय विचारात घेणार, 9चा घातांक 78. तुम्हाला माहिती 9चा घातांक 78 हे लक्षात घेतल्यानंतर या 78 कडे पाहायचं सुद्धा नाही, याला भागिले 4 करून टाका. भागिले 4 केल्यानंतर बाकी काय उरते ना ते महत्वाचं आहे की नाही. आता हे लक्षात आलंच असेल तुमच्या. बघा 4ने ह्या 7ला भाग दिला, 4 एके 4, 3 उरले. 4ने 38ला भाग दिला, 4 9 36 होतात, 2 उरले, याचा अर्थ 9चा वर्ग करा, 9चा वर्ग 81 येतो. 81 मध्ये एकक स्थानचा अंक आहे 1, म्हणून याचं जे उत्तर येईल याच्या एकक स्थानी 1 असणार मित्रांनो. एकदम सोपं आहे. यासाठीच मला तुम्हाला सायक्लॅसिटी समजावून द्यायची होती. कोणत्या संख्यांची सायक्लॅसिटी 4-4च्या ग्रुपने पुन्हा पुन्हा येते ते नंबर सांगतो, आणि काही नंबर असे आहे ना मित्रांनो, तुम्हाला हे करायची गरज नाही, पाहिलं की उत्तर येईल तुम्हाला. उदाहरणार्थ समजा 536चा 99वा घात विचारलं तर याचं एकक स्थानी 6 असणार मित्रांनो. हे कसं सांगता आलं, त्यासाठी तुम्हाला 1 पासून 9 पर्यंत सर्वांची सायक्लॅसिटी समजावून सांगतो मित्रांनो. तर सायक्लॅसिटीच्या बाबत सर्वात महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा, 0, 1, 5 आणि 6 हे अंक जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी असले आणि तिचा घातांक कितीही असला तर उत्तरामध्ये एकक स्थानी नेहमी हेच अंक येतात. आलं लक्षात. उदाहरणार्थ समजा तुम्हाला दिलं 781चा 25वा घात दिलं, एकक स्थानी कोणता अंक आहे बघा, 1 आहे ना. 1चा घातांक 25. आता 1ने 1ला किती वेळा गुणलं तरी उत्तरात 1च येईल ना, बरोबर की नाही. मग 781चा हा जो एकक स्थानचा अंक आहे त्यावर डिपेंड आहे की याचं उत्तराच्या शेवटी एकक स्थानी कोणता अंक येईल. मग इथं तर कळतंय आपल्याला 1चा घातांक 25 करायचा आहे, त्यावरून ठरेल की एकक स्थानी कोणता अंक येईल. मग 1चा घातांक 25 जर केला तर एकक स्थानी 1च अंक येईल. म्हणून मी आत्ताच सांगितलं 1 जर असेल एकक स्थानी तर उत्तराच्या एकक स्थानी घातांक किती असू द्या, उत्तराच्या एकक स्थानी 1च येईल. शून्याच्या बाबतीत तसंच मित्रांनो, एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल आणि तिचा घातांक कितीही असू द्या, उत्तराच्या एकक स्थानी 0च राहील. एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल, तिचा घातांक किती असू द्या, समजा 795 दिले आणि त्याचा घातांक दिला 212, याच्या एकक स्थानी 5च येईल मित्रांनो. नेहमी लक्षात ठेवा, कारण इथं एकक स्थानी 5 आहे ना. एकक स्थानी 5 असला तर घातांकित संख्येच्या एकक स्थानी उत्तरामध्ये सुद्धा 5च येईल. तसंच 6च्या बाबतीत आहे, उत्तरामध्ये 6च येईल. मी आताच तुम्हाला सांगितलं 7516चा घातांक 317 दिला तर ह्या संख्येच्या एकक स्थानी नेहमी 6च येईल, कारण इथं 6 एकक स्थानी दिसतोय बघा. 6 इथं 5 आहे, इथं 1 आहे. तसंच शून्याच्या बाबतीत येत आहे लक्षात. आता राहिले कोणते मग, 0 झाला, 1 झाला, 2, 3, 4, 5 झाला, 6 झाला, 7, 8 आणि 9 हे अंक जर एकक स्थानी असतील तर मग मात्र घातांकाला 4ने भाग द्या, बाकी किती उरते बघा, त्यावरून ठरवायचं की उत्तरामध्ये एकक स्थानी कोणता अंक येईल. चला सराव करूया मित्रांनो. 3 उदाहरणं तुमच्या समोर आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की अशी उदाहरणं जर परीक्षेमध्ये आली तर ती आपल्याला फार अवघड वाटतात. प्रश्न काय असतो, 421चा घातांक 12 गुणिले 701चा घातांक 38 गुणिले 591चा घातांक 91 या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येईल. याचं उत्तर काढल्यानंतर याचं जे उत्तर येईल त्याच्या एकक स्थानी कोणता अंक येईल असा प्रश्न असतो मित्रांनो. म्हणजे जे काही उत्तर येईल त्याच्या एकक स्थानी कोणता अंक असेल. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, एकक स्थानी 1 असेल, 0 असेल, 5 असेल आणि 6 असेल तर उत्तरामध्ये एकक स्थानी तोच अंक येतो. मग इथं 421चा घातांक 12 आहे, याचा एकक स्थानचा अंक 1 आहे. घातांक किती असू द्या इथं उत्तरामध्ये एकच असणार, बरोबर. गुणाकार इथंही तसंच 1 असणार. गुणाकार इथं 91चा घातांक 91, इथंही एकच असणार. तिघांचाही गुणाकार केला तर उत्तरामध्ये एकच येईल.
याचा अर्थ याच्या एकक स्थानी 1 अंक असणार, उत्तर काही येऊ द्या. किती वेळ लागतो बरं हा प्रश्न सोडवायला? पण आपल्याला हे जर माहीत नसलं तर मग मात्र अशा पद्धतीचं उदाहरण कसं सोडवायचं डोकं चालत नाही परीक्षेच्या वेळेस. म्हणून हे सायक्लॅसिटी आपल्याला माहीत पाहिजे. सायक्लॅसिटी टॉपिक ज्याला समजला ना मित्रांनो, त्याच्यासाठी हे प्रश्न फार सोपे होऊन जाणार आहे. याच्याही पेक्षा अवघड उदाहरणं आहेत मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सरावासाठी घेणार आहे मी. पण जोपर्यंत ती उदाहरणं कशी सोडवायची, त्याच्यासाठी ट्रिक काय आहे हे माहीत नसतं, त्यावेळेस आपल्याला कळतं की 6चा 32वा घात करायचा म्हणजे 6 32 वेळा घ्यावा लागेल. 46चा 63वा घात करायचा म्हणजे 46 63 वेळा घेऊन गुणाकार करावा लागेल. 96 हा 17 वेळा घेऊन गुणाकार करावा लागेल. मग पुन्हा त्यांची बेरीज करायची. असं नसतं मित्रांनो. कोणत्याही ठिकाणी जेव्हा असा प्रश्न येतो त्यावेळेस तुम्हाला हा गुणाकार घातांकाची किंमत काढता येते का हे चेक नसतं करायचं. तुम्हाला लॉजिक लावता येतं का ते चेक करायचं असतं त्यांना. आणि म्हणून सायक्लॅसिटी आपल्याला माहित असली पाहिजे. लॉजिक, सायक्लॅसिटी म्हणजे एक प्रकारचं लॉजिक आहे मित्रांनो. त्याच टप्प्याने त्याच संख्यांचा गट पुन्हा पुन्हा येतो. ते लॉजिक आहे आणि त्या लॉजिकच्या आधारे आपण हे सांगू शकतो. 6 जर एकक स्थानी असला तर उत्तरामध्ये 6 येतो. मी आत्ताच सांगितलं. पुन्हा बेरीज 6 एकक स्थानी पुन्हा 6 पुन्हा बेरीज 6 एकक स्थानी पुन्हा 6 पुन्हा बेरीज 6 6 असतात 3 वेळा. याचा अर्थ याचं उत्तर येणार 18. याच्या एकक स्थानचा अंक 8 आहे म्हणून याच्या उत्तरामध्ये एकक स्थानी 8 हा अंक येणार मित्रांनो. हे महत्त्वाचं लक्षात असू द्या. इथं गुणाकार आहे, इथं बेरीज आहे, हे लक्षात घ्या. बऱ्याच वेळा सायक्लॅसिटी दिल्यानंतर गुणाकार जर असेल तर आपण डायरेक्ट एक उत्तर लिहून टाकू आणि इथं सगळे 6 6 दिसतात म्हणून 6 उत्तर लिहून टाकू. 6 उत्तर नाही याचं उत्तर 8 आहे. एकच स्थानी 8 अंक येईल कारण इथं बेरीज आहे. याचं 6 येईल, याचं 6 येईल, याचं 6 येईल, त्यांची बेरीज होणार ना. याची जी काही किंमत येणार त्याचे एकक स्थानी 6 असणार. याची जी काही किंमत येणार त्याचे एकक स्थानी 6 असणार. याचे एकक स्थानी 6 असणार आणि एकक स्थानी 6 6 6 यांची बेरीज होणार ना. पुन्हा इथं बेरीज म्हणून बेरीज होणार आणि मग 8 उत्तर येणार. खूप साऱ्या मित्रांचे हे लक्षातच येत नाही. बघा 6चा घातांक 32 आहे ना, याचं जे काही उत्तर येईल त्याचे एकक स्थानी 6 येईल. बरोबर, हे आपण आत्ताच पाहिलं. इथं एकक स्थानी 6 आहे, घातांक किती असू द्या, याच्याही एकक स्थानी उत्तर काही येऊ द्या, एकक स्थानी 6 येईल आणि याच्याही एकक स्थानी 6 येईल. या सर्वांची काय मित्रांनो बेरीज आहे. मग 6 18 होतात. हातचा 1 जाईल इकडं, काही असू द्या ना, आपल्याला त्याच्याशी मतलब नाही ना. एकक स्थानचा अंक विचारला, उत्तर मिळालं. येतंय लक्षात. आता इथंही तसंच आहे बघा. इथं एकक स्थानी 6 दिसतोय म्हणजे याचा घातांक किती असू द्या 6. गुणाकारामध्ये 5चा घातांक किती असू द्या, उत्तरामध्ये 5च येणार. 6 पंच 30 होतात. एकक स्थानी 0 येतोय म्हणून इथं उत्तर काही असू द्या एकक स्थानी 0 असणार. अशा पद्धतीने ही उदाहरणं सोडवता येतात. यामध्ये अजून काही महत्त्वाच्या गोष्टी राहिल्या आहे मित्रांनो. सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. सगळं व्यवस्थितपणे तुम्ही एकदा जर समजून घेतलं तर मग मात्र तुमची कायमची अडचण दूर होईल. आतापर्यंत आपण जे समजून घेतलं त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की अशा संख्या जेव्हा असतात त्याच्या एकक स्थानी कोणता अंक येईल हे तुम्हाला काढता येऊ शकतं आणि तेही झटकन काढता येऊ शकतं. आता बघा त्यातली दुसरी एक ट्रिक मी काय सांगितली, 0 1 6 आणि 5 हे अंक जर एकक स्थानी असले तर त्या संख्येच्या उत्तरामध्ये एकक स्थानी तेच अंक पुन्हा येतात. समजा मित्रांनो मी असं घेतलं बघा, 2 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 9 गुणिले 3 गुणिले 8 आणि याचे एकक स्थानी कोणता अंक येईल असं जर विचारलं तर इथं लक्षात घ्या मित्रांनो 5 आणि 2 5 दुने 10 होतात. बरोबर, इथं 0 आला. आता याचं उत्तर काही येऊ द्या मित्रांनो, उत्तरामध्ये 0 घ्यावाच लागणार. याचा अर्थ असा होतो की 5ला जोडून जर समसंख्या गुणाकारात आली, बघा इथं 5 आणि 2 आला ना, 2 ही समसंख्या आहे. तुम्ही 2च्या बाबतीत नका विचार करू, 5 आणि 8च्या बाबतीत जरी विचार केला तर तेच होईल. बघा 5 8 40 होतात. 40 मध्ये एकक स्थानी 0 आला. तर इकडं काही येऊ द्या, तो 0 कायम राहील गुणाकारामध्ये शेवटी उत्तरामध्ये. येतंय लक्षात. उदाहरणार्थ 7 गुणिले 2 गुणिले 5 केलं, 5 दुने 10 होतात ना इथं. आता इथं 7 येणं गुणाकारात, उत्तरामध्ये 0 राहणारच. याचं उत्तर 70 येतंय. उत्तरामध्ये हा 0 राहीलच. याचा अर्थ 5ने जर एखाद्या समसंख्येला गुणलं, इथं 2 होतात, 4ला गुणलं तरी 40 होणार. मग 7 चोक 28 280 होणार. 0 राहणारच उत्तरामध्ये.
5ने जर समसंख्येला जर गुणलं मित्रांनो तर उत्तरामध्ये 0 असणारच. येतंय लक्षात? खूप महत्वाचं आहे मित्रांनो हे. आणि 5ला गुणाकारामध्ये जर विषम संख्या असेल, सम जर नसेल, तर 7 35 होतात, म्हणजे एकक स्थानी 5 असणार. पण सम एकदा जरी आली, इथं 5ला गुणाकारमध्ये 2 दिसते, इथं 8 दिसते, 2 वेळा सम आल्या म्हणजे गुणाकारात 0 येणारच आहे. पण ही 8ही नसती आणि ही 2ही नसती, मग मात्र ह्या गुणाकारामध्ये 0 आला नसता. पण 5 आहे ह्या कारणामुळे उत्तराच्या एकक स्थानी 5 आला असता. मग गुणाकारामध्ये जेव्हा ही 5 असेल तेव्हा त्या 5ला जोडून जर समसंख्या गुणाकारात एकदा जरी आली तरी त्याच्या उत्तरात 0 असणार एकक स्थानी. आणि 5 गुणाकारात असताना उरलेल्या सर्व विषम असल्या तर गुणाकारात 5 येणार. चला तर मी आता जी ट्रिक सांगितली ना त्याचा सराव व्हावा म्हणून ही 3 उदाहरणं तुमच्या समोर ठेवली. बघा, अशी उदाहरणं येतात परीक्षेमध्ये. अशा प्रमाणे तुम्हाला मांडणी देतील आणि ह्याच्या उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल ते विचारतात. आता हे उत्तर सोडवणं एवढं काही सोपं नाही मित्रांनो, परंतु आता ट्रिक समजली आपल्याला. काय ट्रिक आहे? 71चा 1 घात 1 येईल. तुमच्या इथं लक्षात येतं, एकक स्थानी 1 असल्यावर 1 येतो, एकक स्थानी 5 असल्यावर 5च येतो, एकक स्थानी 6 असल्यावर 6 येतो. अशा पद्धतीने सोडवलं चालेल की नाही, जे बेसिकमध्ये समजावून घेतलं आपण. पण मी आता 5च्या सायक्लिसिटीच्या बाबत जी ट्रिक सांगितली ती ट्रिक इथं लावली तरी चालते ना. इथं एकक स्थानी 5 आहे आणि इथं एकक स्थानी 2 आहे. 2चा घातांक 2 आणि 5चा घातांक 5 याचा गुणाकार जर केला तर इथं 5 आहे, इथं 2 आहे. 5ला जोडून समसंख्या आली की या दोघांच्या उत्तरात तर 0 येणारच आहे. नंतर यांचं उत्तर काही येऊ द्या, उत्तरामध्ये 0 राहणारच मित्रांनो. मी आता सांगितलं तुम्हाला, 5ला जोडून गुणाकारात 2 आला रे आला की उत्तरात 0 राहणार. इथं पहा, इथं 5 दिसतोय पण इकडं समसंख्या नाही मित्रांनो, इकडं सगळ्या विषम आहे, मग याच्या उत्तरात 5 येणार. 5ला जोडून जर गुणाकारात विषम संख्या असेल तर उत्तरात नेहमी एकक स्थानी 5 अंक येणार. आणि सम एकदा जरी आली, इथं एकदा आहे, इथं अजून एकदा आहे, बघा इथं 4 पण आहे. 5 आणि 4ची जोडी झाली 5 × 20 होतात, इथं 0 येतोय, इथं 6 आहे, पुन्हा 0 येतोय. याचा अर्थ एकदा जरी 5ला जोडून समसंख्या आली तरी सुद्धा उत्तरात 0 असणार. सगळ्या विषम असतील तर 5ला जोडून जर सगळ्या विषम असतील तर मग मात्र उत्तरात 5 येणार. इथं बघा, इथं 2 दिसतो, इथं 5 दिसतो, उत्तरात 0 असणार. संपला विषय. एकक स्थानी कोणता अंक येईल हे ओळखण्यासाठी ह्या ज्या ट्रिक आहे मित्रांनो, ह्या अतिशय कामाच्या आहे. आता मला सांगा मित्रांनो, असा प्रश्न जर परीक्षेमध्ये आला आणि याच्या उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल असा प्रश्न जेव्हा विचारला जाईल त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल का अरे हा प्रश्न किती सोपा आहे. पण ज्याला ट्रिक माहीत नसेल त्याच्यासाठी हा प्रश्न भयंकर आहे, अतिशय अवघड प्रश्न आहे. कितीही अवघड प्रश्न असला मित्रांनो, दिसताना तो अवघड दिसतोय. परीक्षा घेणाऱ्याला मात्र इथं तुमचा हा गुणाकार चेक नसतो करायचा. इथं तुम्हाला लॉजिक लावता येतंय का, सायक्लिसिटी तुम्हाला माहीत आहे का, हे तपासायचं असतं त्यांना. म्हणून असे प्रश्न येतात. IBPS एक्झाममध्ये जे काही प्रश्न असतात मित्रांनो, बहुतेक प्रश्न हे लॉजिकवर आधारित असतात. आणि त्या संबंधीच्या ट्रिक तुम्हाला माहीत असल्या तर मग मात्र हे प्रश्न सोडवायला काही अडचण येत नाही. पुन्हा 3 उदाहरणं घेतली मित्रांनो. अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट पुन्हा एकदा मला यात तुम्हाला सांगायची आहे, जी राहून गेली होती. कोणती बघा, 417चा घातांक 23 आहे, 912चा घातांक 15 आहे, 3009चा घातांक 16 आहे. ह्या सर्व संख्यांचं जे काही उत्तर येईल गुणाकार केल्यानंतर त्या उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक असेल असा प्रश्न विचारला. मग आता याच्या एकक स्थानी कोणता अंक असेल तर तुम्हाला माहिती आहे, इथं 7 दिसतोय, इथं 2 दिसतोय, 9 दिसतोय, म्हणजे तेच अंक येणार नाही. याची सायक्लिसिटी चेक करावं लागेल. सायक्लिसिटी चेक करण्यासाठी काय करावं लागतं, 7चा घातांक 23 दिसतोय ना, ह्या 23 मधून 4च्या पटीतल्या सर्व संख्या काढून टाकायच्या. मग 4 × 5 = 20 होतात, 3 बाकी उरते, 20 निघून जातील, 3 उरतील ना. मग 7चा घातांक 3 असं शिल्लक राहील. इथं 2च्या घातांक 15 यातून 4च्या पटीतल्या काढून टाका, 4 × 16 होतात, 4 × 12 होतात, 13, 14, 15. म्हणजे इथं 2चा घातांक 3 शिल्लक राहील गुणाकारात. इथं 9चा घातांक 16 दिसतोय,
आता याला 4ने भाग दिल्यानंतर काय गडबड होते बघा. 4 चोक 16 भाग पूर्ण गेला म्हणजे 9चा घातांक भाग पूर्ण गेला, बाकी किती उरली? 0. मग 9चा घातांक 0 घ्यायचा का? नाही मित्रांनो, बाकी उरत नाही. याचा अर्थ चौथ्या नंबरची संख्या म्हणजे 2चा घातांक 1 केला तर 2 येतो, 2चा घातांक 2 केला तर 4 येतो, 2चा घातांक 3 केला तर 8 येतो, 2चा घातांक 4 केला तर 8 दुने 16 6 येतो. बरोबर ना? ही चौथ्या नंबरला जी संख्या येते, समजा तुम्हाला विचारलं 2चा घातांक 4 बरोबर किती, तुम्हाला हे माहीत जरी असलं तरी विचारलं आणि याच्या एकच स्थानी कोणता अंक येईल, तर तुम्ही या 4ला काय करता? 4ने भाग देतात, बाकी उरते 0. मग 0 म्हणल्यावर याचा कोणता घ्यायचा? ही 1 नंबर, ही 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, म्हणजे 2चा घातांक 0 कसा करायचा? मग याचं उत्तर तर 1 येतं. 1 तर नाहीच येतं. याचाच अर्थ बाकी जेव्हा उरत नाही तेव्हा 2चा घातांक 4 असतो. मग इथं बाकी उरत नाही तेव्हा इथं 9चा घातांक असणार 4. आता हे शोधायचं कसं? 7चा तिसरा घात, 7चा तिसरा घात करताना काय होतो? 7चा 1 घात 7 येतो, त्या 7ला पुन्हा 7ने गुणलं 49, 9 येतो दुसऱ्या घाताला. आणि 49चा जो 9 आहे, 49चा 9 त्याला पुन्हा 7ने गुणलं 63, 3 येतो. याचा अर्थ इथं 3 येणार गुणाकारात. 2चा घातांक तुम्हाला माहिती इथं 8 येणार गुणाकार. 9चा घातांक 4 करायचा आहे, कसं करणार? सायक्लॅसिटी शोधायची असली तर फार सोपं आहे मित्रांनो. 9चा 1 घात येतो 9, 9चा 2 घात येतो 81 म्हणजे 1 येतो, 9चा तिसरा घात 9 1 9 येईल, 9चा चौथा घात 9 9 81 म्हणजे 9 1 9 1 अशी येते. मग इथं 9चा चौथा घात आहे ना, मग चौथी ही राहणार 1. आता 8 त्रिक 24, 24 1 24, उत्तर 24 येतं. याच्या एकच स्थानी 4 आहे म्हणून इथं एकच स्थानी 4 अंक येईल. अशा पद्धतीने मित्रांनो महत्त्वाचं लक्षात राहू द्या, भागाकार करताना ज्यावेळेस एखाद्या घातांकाला पूर्ण भाग जाईल तेव्हा बाकी 0 जर उरली तर त्याऐवजी 4 घ्यायचा आहे. इथं बघा 371चा घातांक 82 आहे, इथं 1 उत्तर येईल. इथं 6चा घातांक 61 आहे, इथं 6 उत्तर येईल. इथं 1 दिसतोय म्हणजे 1 येईल, इथं 0 दिसतोय इथं 0 येईल. आता गुणाकारात 0 आला म्हणजे उत्तरामध्ये काय असणार? 0. येत आहे लक्षात? 0 दिसला का 0च राहणार. आता इथं बघा 4चा घातांक 84, 84ला 4ने भाग द्यावा लागेल. 4 दुने 8 आणि 4 1 4 म्हणजे याचा अर्थ 4चा घातांक 4 करावा लागेल, बाकी 0 उरते ना. 529चा घातांक 96 म्हणजे 9चा घातांक 96, त्याला भागिले 4 जर केले तर 4 दुने 8 आणि 4 1 16 बाकी 0 उरते, बाकी 0 उरली याचा अर्थ 9चा घातांक 4 करावा लागेल. 100ला सुद्धा 4ने पूर्ण भाग जातो म्हणून 3चा घातांक सुद्धा 4 करावा लागेल. आणि याची उत्तरं शोधली की 4चा जो चौथा घातांक आहे तर 4 6 4 6 म्हणजे इथं 6 येतो, 9चा घातांक 4 तिथं 1 येतो आत्ताच पाहिलं, 3चा घातांक 4 तिथं सुद्धा 1 येतो मित्रांनो. आणि एकदा हे तुमच्या लक्षात आलं की गुणाकार करा 6 1 6 6 1 6 6 म्हणजे याच्या हे जे उत्तर येईल याच्या एकक स्थानी जो असणार आहे तो आहे 6. अशा पद्धतीने उदाहरणं सोडवता येतात मित्रांनो. शेवटचं एक उदाहरण राहिलंय की सायक्लॅसिटी वेगळीच आली काहीतरी. सायक्लॅसिटी म्हणजे काय की विशिष्ट नंबर हे गटाने पुन्हा पुन्हा येतात, त्याला सायक्लॅसिटी म्हणतो आपण, चक्रीयता म्हणतो. मग आता ही घातांकाच्या बाबतीतली पाहिली आपण, हे कोणतेही नंबर दिले, 5 नंबरचा ग्रुप दिला पुन्हा तोच येतोय असं सांगितलं तर 100वा पद कोणतं, 98वा पद कोणतं, तो प्रश्न मी सुरुवातीलाच घेतला बघा, ते सुद्धा आपण शोधू शकतो मित्रांनो असंच ट्रिकने, तेही समजावून देतो. असा प्रश्न आहे बघा, 12 15 5 9 या चक्रीयतेमधील 94वे पद कोणते. म्हणजे याचा अर्थ काय होतो मित्रांनो, 12 15 5 9 12 15 5 9 12 15 5 9 12 15 5 असं ही चक्रीयता मांडत गेल्यानंतर 94 नंबरला कोणती संख्या असेल असं विचारलं तर गट तर हाच आहे, पुन्हा पुन्हा येतोय बरोबर ना. मग 94 नंबरची विचारली, मग 94 नंबरची विचारली याचा अर्थ 4च्या गटाने ही चक्रीयता पुन्हा पुन्हा येते की नाही. मग यातल्या 4च्या पटीतल्या ज्या आहे त्या काढूनच टाकू, त्याला काही अर्थ राहत नाही. उरली जी तेवढीच फक्त चक्रीयतेचा नंबर ठरवू, जे आपण घातांकाच्या बाबतीत केलं. मग 4 दुने 8 होतात, 1 उरला, 4 त्रिक 12 होतात, 14तून 12 गेले, बाकी 2 उरली. याचा अर्थ इथं 94 मधले 94 पैकी 92 पदं निघून गेली, त्याचा काही अर्थ नाही. 12 15 5 9 12 15 5 9 12 15 5 9 असं करत करत 92 नंबरचं जे पद राहील तिथं 9 राहतील. 12 15 5 9
91 नंबरचं पद राहील तिथं 5 राहील, 90 नंबरचं पद राहील तिथं 15 राहतील आणि 89 नंबरचं पद राहील तिथं 12 राहील. अशा पद्धतीने असं मांडत गेल्यानंतर 89ला 12 राहतील, 90ला 15 राहतील, 91ला 5 राहील, 92ला 9 राहील. हे कशावरून कळलं? ही चक्रीयता इथपर्यंत येऊन थांबली. पुढं 93 आहे, नंतर 94 आहे, नंतर 95 आहे, नंतर 96 आहे. अशा पद्धतीने पुढे जाईल. मग 12 15 5 9 12 15 5 9 असं करत करत इथं आलो. या 94तले 92 पर्यंतचं कळलं आपल्याला हा भागाकार केल्यामुळं. इथून पुन्हा नव्याने सुरू होईल ना, 12 15 5 9 असं सुरू होईल का नाही? मग आपल्याला विचारलं 94 आहे, मग 94 नंबरचं जे पद राहील ते 15 राहील. याचं उत्तर आहे 15. अशा पद्धतीने. पण हे मांडत बसायचे काम नाही. इथं तुम्ही 94 पद विचारलं, इथं रिपीट चक्रीयता रिपीट किती वेळाने होते? 4ने ना. मग 4ने भाग दिला. 4ने भाग दिल्यानंतर 2 बाकी उरली, म्हणजे जे उरले होते ते काढून टाकले, 2 बाकी उरली. याचा अर्थ 2 नंबरचं पद. येतंय लक्षात? समजा मित्रांनो हाच प्रश्न थोडासा बदलवला मी. कसा? समजा मी इथं घेतले 27 7 9 5 3 असं घेतलं मित्रांनो. या चक्रीयतेमधील 94 पद विचारलं, या चक्रीयतेमधील 97 पद विचारलं. आता हे 5-5च्या गटाने पुन्हा पुन्हा येत आहे, असा त्याचा अर्थ होतो. कारण इथं चक्रीयता म्हटलं. चक्रीयता म्हणजे काय? सायक्लिसिटी. ही सायक्लिसिटी पुन्हा पुन्हा असणार. इथं 5 वेळा आहे, याचा अर्थ या 97 मधून 5-5च्या पटीत जे असेल ते काढून टाकायचे. मग 5 1 5 4 उरले, 5 9 45 पुन्हा 2 उरले. मग 2 नंबरचं जे पद राहील ते उत्तर राहील. 97 मध्ये 2 उरले, याचा अर्थ 95 वेळा हेच येईल. ही शेवटची संख्या 95 राहणार, ही 96 आणि ही 97, ही 98 99 100 101 102 103 104 105 असं. येतंय लक्षात मित्रांनो? अजून एक सरावासाठी उदाहरण घेतलं. प्रत्येक उदाहरणात मला तुम्हाला काहीतरी नवीन सांगायचंय. आपल्याला बेसिक माहीत झालंय, तुम्ही त्या बेसिकने याचं उत्तर सोडू शकता. पण अजून काही छोटीशी ट्रिक सांगता येते का? तर बघा, 122चा 737चा घात विचारलाय आणि वजा 37चा 195 घात. हे उत्तर काढल्यानंतर उत्तराच्या शेवटी कोणता अंक येईल असं विचारलं. आता बघा मित्रांनो, इथं आपण विचार करणार 2चा 737वा घात वजा इथं 7चा 195 घात. हे आपण समजून घेतलं की नाही आत्ताच? आता लक्षात घ्या, 2चा 737वा घात काढण्याऐवजी आपण काय करतो? याला भागिले 4 करतो आणि यालाही भागिले 4 करतो. पण इथं 4ने 737ला भाग द्यायचा का? 4ने 737ला भाग द्यायचा का? याची गरज नाही मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की 4ची कसोटी काय सांगते की तुम्ही सगळ्या संख्येला भाग नका देत बसू. फक्त शेवटच्या 2 अंकांना भाग दिला तरी सुद्धा बाकी किती उरेल कळेल तुम्हाला. उदाहरणार्थ 16ला जर 4ने भाग दिला तर बाकी 0 उरते. मग आता मला सांगा, 716ला जर 4ने भाग दिला तर बाकी 0च उरेल. कशावरून? कारण फक्त मी ह्या 16ला भाग दिला, शेवटच्या 2 अंकांना भाग दिला. समजा 523 आहे, भागिले 4 करायचे आहे, तर मी फक्त 23लाच भाग देईल, तरी सुद्धा बाकी किती उरेल ते कळेल मला. आणि आपल्या ह्या उदाहरणांमध्ये बाकी किती उरेल 4ने भाग दिल्यावर तेवढंच काढायचंय ना. मग कितीही मोठा घातांक असू द्या, फक्त शेवटच्या 2 अंकांना भाग दिला तरी चालेल. 4ने ह्या 23ला भाग दिला तर 20चा भाग जाईल, बाकी 3 उरेल. अशाच पद्धतीने मित्रांनो इथं 4ने फक्त 37ला भाग द्या, 4 8 32 4 9 36 एक बाकी उरेल. याचा अर्थ 2चा घातांक एवढा मोठा घेण्याऐवजी 2चा घातांक 1 एवढाच घ्या. पुढे इथं 95लाच भाग द्या, 4 दुने 8 होतात, 1 उरला, 4 त्रिक 12 3 उरले, 15 मधून 12 गेले 3 उरले, म्हणजे 7चा घातांक 3. अशा पद्धतीने याची मांडणी होईल. आणि ही मांडणी केल्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, 2चा घातांक 2 वजा 7चा घातांक 3, इथं एकक स्थानी 2 येणार. पुन्हा व्यवस्थित मांडतो बघा. इथं जे राहील, याचं जे उत्तर राहील त्याच्या एकक स्थानी 2 येणार, मध्ये वजाबाकी चिन्ह आहे. आणि याचं जे उत्तर राहील त्याच्या एकक स्थानी 7चा घातांक 3 आहे, म्हणजे 7 49 आणि 9 7 63 3 येणार.
तर इथं एकक स्थानी 3 येणार. येतंय लक्षात? बघा 37चा घातांक 195 याच्या एकक स्थानी 3 येणार आणि 122चा घातांक 737 याच्या एकक स्थानी 2 येणार. या दोघांची वजाबाकी करायची. वजाबाकी केल्यानंतर 2 वजा 3 केले तर ऋण 1 उत्तर येतं, पण हे उत्तर नाही मित्रांनो. पण इथं लक्षात घ्या, ही जी संख्या आहे हिच्या एकक स्थानी 3 आहे, ही जी संख्या आहे हिच्या एकक स्थानी 2 आहे, दोघांची वजाबाकी. याचा अर्थ असा होतो की याचं जे उत्तर येतं हे इथं एकक स्थानी 2 आहे, पण इथं कोणता तरी अंक आहेच ना, बरोबर की नाही? आणि इथं 3 येतो, याचा अर्थ इकडं कोणते तरी अंक आहेच ना, म्हणजे इथं कोणते तरी अंक आहेत, यांची वजाबाकी करायला सांगितली तर उत्तरात काय येईल? 2तून 3 जात नाही, म्हणजे इथं कोणता तरी अंक आहे तो आपण इथं काय करतो? उसना घेतो. आणि इथं 12 होतात, 12तून 3 काढले तर 9 उरतात. इकडं कोणताही अंक येऊ द्या मित्रांनो, म्हणून इथं एकक स्थानी असणार 9. फार महत्त्वाचं सांगतोय मी तुम्हाला. लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही, पण तुम्हाला माहिती आहे याचे एकक स्थानी इकडं दशक स्थानी शतक स्थानी इकडं कोणते तरी अंक आहेच ना, मग उसना घेतो की नाही, मग हे 12 होणार. 12तून 3 काढले मग 9 उत्तर येणार. येतंय लक्षात? अजून उदाहरण घेतो मित्रांनो. मी पुन्हा एक उदाहरण घेतलं बघा. याच्या एकक स्थानी कोणता अंक येईल? इथं 9चा घातांक 56 आहे, भागाकारात 4 करतो आपण, 4 एके 4 होतील, 1 उरला, 4 चौक 16, भाग पूर्ण गेला. याचा अर्थ 9चा घातांक 0 का? नाही, 0 घातांक आल्यावर 4 करतो आपण वजा. इथं 4चा घातांक 311 आहे, या 311ला 4ने भाग देतो, पण 4ने भाग देताना फक्त 11ला द्या, 4 दुने 8 होतील, 3 बाकी उरेल, म्हणजे ह्या 4चा घातांक 3 एवढंच उत्तर असणार. आता लक्षात घ्या मित्रांनो, 9चा घातांक 4, 9ची सायक्लिसिटी आहे 9 1 9 1, म्हणजे चौथी नंबरची संख्या 1 वजा 4चा घातांक 3 काय येईल? 4चा 1 घातांक केला की 4 येतो, 4चा 2 घातांक केला की 4 चौक 16 येतात, आणि 4चा 3रा घातांक केला की 6 चौक 24 4 येतात, म्हणजे इथं येईल 4. इथं महत्त्वाचं लक्षात घ्या मित्रांनो, 1 आणि 4 हे उत्तर नाहीये. 1 वजा 4 जर करायला गेले तर उत्तर मायनसमध्ये येईल मित्रांनो, बरोबर की नाही? मायनसमध्ये उत्तर नसणार. त्याचं कारण काय? ही जी संपूर्ण संख्या दिसते, ही संपूर्ण संख्या तिच्या एकक स्थानी 1 येईल असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे इथं कोणती तरी संख्या असणार, हिच्या एकक स्थानी 1 असणार. ही जी संपूर्ण संख्या हिच्या एकक स्थानी 4 येणार, एवढाच अर्थ त्याचा होतोय. याची वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करताना तुमच्या लक्षात घ्या, इथं एकक स्थानी 4 आला, इथं 1 आला, इकडं कोणता तरी अंक आहेच ना, मग 1तून 4 जात नाही, त्यावेळेस आपण उसना घेतो. इथं 11 होतील, 11तून 4 काढले तर 7 उरतात, आणि इकडं कोणते येऊ द्या, मग याचा अर्थ एकक स्थानी 7 असणार. येतंय लक्षात? अशा पद्धतीची जर अडचण आली तर लक्षात घ्या, ही 1 आला, 1तून 4 जात नाही, इथं 11 करून घ्या, 11तून 4 काढा. मग समजा इथं 5 वजा 9 आले, मग काय करणार? तर हे 5 नाही 15 करा, कारण उसना घेतो ना शेजारच्या अंकाकडून आपण. आणि अशा पद्धतीने मग 15तून 9 गेले तर 6 उत्तर येईल. अशा पद्धतीने ही उत्तरं सोडवायची. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, सायक्लिसिटी म्हणजे चक्रीयता या संबंधी मी तुम्हाला जेवढं व्यवस्थित सांगता येईल ते सर्व सांगितलं मित्रांनो. यानंतर अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजेच याला अंक श्रेणी म्हणतात. सायक्लिसिटी म्हणजे चक्रीयता, अंक श्रेणी, त्यानंतर असतो मित्रांनो फॅक्टोरियल. तर मी तुम्हाला याबद्दल आज माहिती दिली. हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो. ह्या तीनही टॉपिकवर एकच स्थानी कोणता अंक येईल या संबंधीचे प्रश्न असतात, आणि उदाहरणं किती अवघड दिसताय पाहिले तुम्ही आताच. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो. आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट लिहायला विसरायचं नाही. आणि अजून एक महत्त्वाचं, या संबंधी तुम्हाला माहिती हवी का? या संबंधी तुम्हाला माहिती हवी का? याबाबत जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा, म्हणजे मला पुढचा या संबंधीचा व्हिडिओ बनवायला.
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायचं. तुमचा प्रतिसाद कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही. आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरायचं नाही. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि या संबंधीचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला आवश्यक आहे की नाही मला नक्की सांगा. तुमच्या कमेंटमध्ये जर मला कळलं की तुम्हाला पुढचा व्हिडिओ सुद्धा यावरचा आधारित हवा आहे तुम्हाला, तर मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ लवकरच या संबंधीचा घेऊन येईल. तर चला मित्रांनो, लाईक शेअर सबस्क्राईब विसरायचं नाही. लवकरच भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.